आमदार साहेबांना सुद्धा सांगतोय आणि या दोन्ही साखर सम्राटांना सांगतोय, माझा मुडदा जरी पडला आणि इथं रक्ताला पाड जरी माझा व्हायला तरी मी मागं सरणार नाही, मी लढणारच, म्हणजे लढणार. बघा बघूया आमच्यासारख्याचे काही तरडी बांधून, आमच्यासारख्याचं एकदा थडकं बांधून जर त्यांच्या मुलगीला जर या जिल्ह्याचं अध्यक्षपद जर द्यायचं असेल त्यांना, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण आमचं थडकं बांधूनच त्यांनी करावं. या गुंडशाहीला मी झुकणारा नव्ह. मी या कष्टकरी गोरगरीब जनतेसाठी काम करत राहणार, शेवटच्या क्षणापर्यंत करणार. तुमच्या सर्वांचा पाठबळ आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. असाच राहिला तर यदा कदाचित तुम्हाला माहिती आहे मी केलेलं काम अजून कोविडच्या काळामध्ये केलेलं असेल किंवा आज आम्ही जी शाळा चालवतो साहेब, 100 मुलींना माझी बायको मोफत शिक्षण देत्या. सकाळी 10 वाजल्यानं दुपारी 2 वाजेपर्यंत ती घरातली काम आवरून त्या मुलांसाठी, गोरगरिबांच्या पोरांना कुठं तर चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून ती काम करते साहेब. इथून 350 किलोमीटरवर मी 350, तुम्ही साहेब लातूरमध्ये होता त्यावेळेला, आम्ही इथून ह्याच माऊलींनी मला कुणी साड्या दिल्या, कुणी जुंदळ दिलं, कोण तांदूळ दिलं साहेब. माझ्या कोण धन दाणगा नाही. त्याच गरिबांनी मला 4.5 टन मटेरियल साहेब 4 दिवसामध्ये गोळा करून दिलं. मी कुठल्याही सावकाराकडे गेलो नाही सर. मग ही जनता माझ्या पाठीशी आहे. मग बघाव ना आमदारांनी, घ्या ना तुमच्या मुलगीचा अर्ज माघारी आणि त्या एका सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्वाला संधी. महाराष्ट्र तुमचा जय जयकार करेल. पण जर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचं थडकं बांधून आणि त्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकून जर तुम्हाला ही इलेक्शन लढायची असेल तर हा कोराने कायम समोर राहणार, शेवटच्या क्षणापर्यंत समोर राहणार. साहेब तुम्ही इथं आला आणि आम्हाला धीर आला साहेब आणि आमचं बळ वाढलं साहेब आणि आम्ही लढवणार, ही शेवटच्या क्षणापर्यंत लढवणार साहेब. धन्यवाद. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.